आज तातडीने सर्वांच्या पुढे लाईव्ह येण्याचं कारण आहे की महाराष्ट्रातल्या जाती अत्याचारामध्ये खून झालेल्या, हत्या झालेल्या 889 खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी देऊन पुनर्वसन करण्याचा शासन निर्णय आमच्या संघटनेच्या प्रयत्नांमुळे 20 नोव्हेंबर 2025 रोजी पारित झालेला होता। हे महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्वांना माहिती आहे। त्याच अनुषंगाने या 889 खून प्रकरणांमध्ये तात्काळ शासकीय नोकरीत सामावून घ्या याकरिता आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी तातडीनं ताबडतोब बिना विलंब महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधला दौरा करून या पीडितांना तात्काळ नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत प्रशासनाने तात्काळ हालचाली कराव्यात आणि शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी याकरिता पाठपुरावा केला आणि त्या अनुषंगाने शासकीय नोकरीत प्रत्यक्ष सामावून घेण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आणि सोलापूर जिल्ह्यातील 17 खून प्रकरणांमध्ये माननीय आयुक्त समाज कल्याण पुणे दीपा मुधोळ मुंडे यांनी दिनांक 16 तारखेला राज्यातील त्यांच्याकडे जे प्राप्त प्रस्ताव होते त्या प्राप्त प्रस्तावांना ज्यांची कागदपत्र अगदी योग्य आहेत, शैक्षणिक कागदपत्र असतील, इतर कागदपत्र असतील, ही सगळी कागदपत्र सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी पुणे आयुक्तालयामध्ये पाठवली होती महाराष्ट्र राज्यांना। त्याच्यातून सोलापूर जिल्ह्यातील 17 खून प्रकरणांमध्ये नोकरी देण्यासाठी अंतिम आदेश देण्यात आलेला आहे आणि हा अंतिम आदेश जो 17 खून प्रकरणांमध्ये आहे हा आता त्यांची नावं ही फायनल झालेली आहेत। ती नावं रोहित एकमल्ली ऍडव्होकेट, पंकज काटे जिल्हाध्यक्ष हे आपल्याला थोड्याच वेळात कळवतील। आम्ही सगळ्यांच्या पुढे येण्याचं कारण एवढंच आहे की गेल्या 15 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे 889 खून प्रकरणं झाली या सगळ्या खून प्रकरणांना न्याय देण्याची भूमिका ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस NDMJ सामाजिक संघटनेचे राज्याचे महासचिव डॉक्टर केवलजी उके यांच्या माध्यमातून आम्ही केली आणि आता प्रत्यक्ष शासकीय नोकरीत सामावून घेण्यात येण्याबाबतचा शासन आदेश, मंजुरी आदेश हा आलेला आहे आणि 17 खून प्रकरणं जी सोलापूर जिल्ह्यातले आहेत त्यांना आता नोकरी देण्याचा मार्ग नुसता खुलाच झालेला नाही, तर एवढ्या 3 दिवसांमध्ये हे सगळे कुटुंब आता नोकरीवरती जाणार आहेत, म्हणजे प्रत्यक्ष नोकरीवरती रुजू होणार आहेत। आता अनेक लोकांना असा प्रश्न पडेल की फक्त सोलापूर जिल्ह्यातच हे झालेलं आहे का, तर नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे 889 खून प्रकरणं जानेवारी 2012 ते डिसेंबर 2025 पर्यंत होती त्या सगळ्या खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी देण्याची कार्यवाही आता सुरू झालेली आहे आणि त्याच्यातली 17 खून प्रकरणं ही सोलापूर जिल्ह्यातील आहेत। आता सोलापूरची यादी ही आमचे ऍडव्होकेट रोहित एकमल्ली वाचून दाखवतील की कुणाकुणाला शासकीय नोकरी आता मिळणार आहे, कुणाकुणाला शासकीय नोकरीत सोलापूरच्या सामावून घेतलं जाणार आहे। मी एकमल्ली ऍडव्होकेट यांना विनंती करतो की त्यांनी ही यादी आपल्या सगळ्यांसाठी खुली करावी आणि कुणाकुणाला शासकीय नोकरीत सामावून घेतलं जाणार आहे याची यादी त्यांनी वाचून दाखवावी। माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती अशी आहे सगळ्या पीडितांना, ज्यांची नावं आता ऍडव्होकेट रोहित एकमल्ली घेतील त्या कुटुंबियांना माझी विनंती आहे की कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये। ही सगळी प्रक्रिया मोफत आहे,
तुम्हाला शासकीय नोकरी मिळणार आहे. हे तुमच्या कुटुंबातील एक व्यक्ती तुम्ही गमावलेला आहे, तो उद्ध्वस्त झालेला आहे कुटुंब, आणि त्यांची हत्या झालेली आहे. शासन नियमानुसार आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट 89 नियमानुसार हा तुम्हाला शासकीय नोकरीत सामावून घेतलं जाणार आहे. याच्यासाठी जी सगळी मेहनत आहे ती महाराष्ट्रातल्या एनडीएमजे सामाजिक संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून घेतलेली आहे, आणि त्याच्यामुळं ही सगळी प्रक्रिया मोफत आहे, विनामूल्य आहे. सगळ्यांना नोकऱ्या या मोफत मिळणार आहेत, विनामूल्य मिळणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला कुणी जरी आमिष दाखवलं की तुम्हाला आमच्या ठिकाणी नोकरीला लावतो, तमच्या ठिकाणी नोकरी लावतो, तुमची बदली जवळ करतो, तुम्हाला जवळची जागा देतो, अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. मग तो शासकीय कर्मचारी असेल, निमशासकीय कर्मचारी असेल आमिष दाखवणारा, किंवा संघटनेचा सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा पदाधिकारी असेल, कुणीही तुम्हाला जर याच्यासाठी 1 रुपया जरी मागितला तरी संबंधित अँटी करप्शन ब्युरो आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा, जिल्हाधिकारी यांच्याकडे तुम्ही तक्रार तात्काळ दाखल करू शकता. आम्ही ही सगळी मेहनत जी घेतलेली आहे ती तुम्हाला विनामूल्य, मोफत, कोणत्याही प्रकारचा 1ही रुपया तुमचा जाऊ नये, तुमच्या कुटुंबाला उभारी देण्यासाठी, उद्ध्वस्त कुटुंब उभा करण्यासाठी ही सगळी मेहनत आम्ही घेतलेली आहे. त्याच्यामुळं ज्यांना आता एवढ्या 3 दिवसांमध्ये नोकऱ्या मिळणार आहेत, मंजुरीचे आदेश त्यांचे आलेले आहेत, त्यांना अंतिम मंजुरी मिळालेली आहे, त्याची यादी ऍडव्होकेट रोहित एकमल्ली आपल्याला सांगतील. दिनांक 20/11/2025 रोजी महाराष्ट्र शासनानं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत एक शासन निर्णय प्रसारित केला, आणि त्यामध्ये या महाराष्ट्रामधील 889 जे अॅट्रॉसिटी अंतर्गत जे खून प्रकरण झालेले आहेत त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचं शासनानं घोषित केलं. परंतु याआधी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव आमचे नेते वैभवजी गीते साहेब यांनी पॅन्थरच्या वर्धापन दिना दिवशी अशी घोषणा केली होती की या महाराष्ट्रामधील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत झालेल्या खून प्रकरणामधील त्यांच्या वारसांना नोकरी लावून त्यांचं पुनर्वसन करण्याची घोषणा आमचे नेते वैभवजी गीते साहेब यांनी केली होती. आणि असं नाही झालं तर स्वतःच्या बंदुकीने स्वतः गोळी घालून आत्महत्या करण्याचा इशारा देखील अशी घोषणा वैभवजी गीते साहेबांनी केली होती. आणि अशी घोषणा केल्यानंतर या महाराष्ट्रामधील एनडीएमजी संघटनेचे सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी गीते साहेबांचा शब्द हा तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला, आणि गीते साहेबांनी दिलेल्या शब्दाला पूर्तता करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या परीनं, आपापल्या पद्धतीनं पाठपुरावा चालू केला. आणि त्याचाच एक उदाहरण म्हणून पण सोलापूर जिल्ह्यातील आमच्यासारख्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी गीते साहेबांनी दिलेली कामगिरी आम्ही चोख पद्धतीनं या ठिकाणी पार पाडलेली आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 17 खून प्रकरणामधील 17 पीडितांचं पुनर्वसन या ठिकाणी नोकरी देऊन या ठिकाणी करण्यास आम्हाला गीते साहेबांच्या, उके साहेबांच्या नेतृत्वाखाली यश प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे या 17 जणांची नावं या ठिकाणी मी प्रथमतः आपल्या सर्वांना वाचून दाखवतो. त्यामध्ये पहिलं नाव आहे स्वाती छगन ओहाळ, राहणार सालसे, तालुका करमाळा. त्यांचं पोलीस स्टेशन आहे करमाळा पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या खून करमाळा पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 12/5/2012 रोजी कमल छगन ओहाळ यांचा खून झाला होता. आणि यामध्ये त्यांची मुलगी स्वाती छगन ओहाळ यांना नोकरी लागून त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी झालेलं आहे. दुसरं प्रकरण असं आहे की दिनांक 15/5/2014 मध्ये संजय तुकाराम दनाने यांचा खून झाला होता. आणि या प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा ओंकार संजय दनाने, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांना देखील नोकरीमध्ये सामील करून त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे. तिसरी घटना अशी आहे की पंढरपूर पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 29/6/2015 मध्ये पुष्पा समाधान
कांबळे राहणार तानाळी पोस्ट तपकिरी षटपळ तालुका पंढरपूर यांचा खून झाला होता आणि त्यांच्या या खून प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा दिनेश समाधान कांबळे यांचं देखील या ठिकाणी नोकरी लागून त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे. चौथं प्रकरण असं आहे, मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 28/10/2018 मध्ये प्रतीक मधुकर शिवशनर राहणार माचनूर तालुका मंगळवेढा यांचा खून झाला होता. हे खून प्रकरण खूप त्या ठिकाणी हे मोठं शिवशरण यांचं खून प्रकरण पूर्ण जिल्ह्यामध्ये गाजलं होतं. मोर्चे आंदोलन झाले होते. या खून प्रकरणामध्ये देखील त्यांचा भाऊ प्रणव मधुकर शिवशरण यांना नोकरी लागलेली आहे आणि त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी झालेलं आहे. 6वं खून प्रकरण असं आहे की दिनांक 8/7/2018 मध्ये फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर या ठिकाणी सत्यवान विष्णू कांबळे यांचा खून झाला होता आणि यामध्ये देखील त्यांची पत्नी काजल सत्यवान कांबळे यांना देखील नोकरीत समाविष्ट करून घेतलेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. त्याचप्रमाणे मोहोळ पोलीस स्टेशन या ठिकाणी 26/4/2018 मध्ये महेंद्र सोपान बनसोडे राहणार वडवळ तालुका मोहोळ यांचा देखील त्या ठिकाणी खून झाला होता आणि या खून प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा रोहित महेंद्र बनसोडे राहणार वडवळ यांना देखील नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. पुढलं प्रकरण मोहोळ तालुक्यातीलच आहे. मोहोळ तालुक्यामध्ये 15/7/2021 मध्ये विजय नागनाथ सर्वदे राहणार विवेकानंद शाळेजवळ मोहोळ यांचा देखील या ठिकाणी खून झाला होता आणि यांच्या खून प्रकरणामध्ये त्यांची पत्नी स्वाती विजय सर्वदे यांना नोकरीमध्ये सामील करून घेतलेलं आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. पुढलं प्रकरण करमाळा तालुक्यातलं आहे. करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल दिनांक 2/8/2021 मध्ये महेश राजेंद्र शिंदे राहणार केम तालुका करमाळा यांचा खून झाला होता आणि या खून प्रकरणामध्ये त्यांची पत्नी सुनीता महेश शिंदे यांना देखील नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. पुढलं प्रकरण आहे अकलूज मधील. अकलूज पोलीस स्टेशन येथे दिनांक 3/2/2024 मध्ये शिवा विठ्ठल चव्हाण राहणार माळूम तालुका माळशिरस यांचा देखील या ठिकाणी खून झालेला होता. हे सुद्धा प्रकरण सगळ्यांना परिचित आहे आणि या प्रकरणामध्ये देखील त्यांची पत्नी शीतल शिवा चव्हाण यांना देखील नोकरीमध्ये सामील करून घेतलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये देखील त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे. पुढलं प्रकरण आहे मोहोळ मधील. दिनांक 18/4/2024 मध्ये प्रगती विजय सोनकांबळे राहणार यशवंत हाऊसिंग सोसायटी सिव्हिल लाईन कुमटानाका या ठिकाणी त्यांचा खून झाला होता आणि यामध्ये त्यांचा मुलगा सार्थक विनय सोनकांबळे यांना देखील नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे आणि यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. पुढील प्रकरण आहे बार्शी शहरातील. बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये 8/7/2011 मध्ये आकाश नवनाथ साळुंके राहणार भीमनगर बार्शी यांचा देखील खून झाला होता आणि यामध्ये त्यांचा भाऊ अक्षय नवनाथ साळुंके यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. पुढील प्रकरण आहे माढ्यामधील. दिनांक 22/3/2025 मध्ये कांतीलाल ज्ञानदेव माने राहणार बुद्रुकवाडी तालुका माढा यांचा देखील या ठिकाणी खून झाला होता. या खून प्रकरणामध्ये त्यांची पत्नी अनुराधा कांतीलाल माने यांना देखील नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. पुढील प्रकरण आहे बार्शी शहरातील. दिनांक 14/5/2019 मध्ये बापू हनुमंत शेंडगे राहणार खडवी तालुका बार्शी यांचा देखील खून झाला होता. या प्रकरणामध्ये त्यांचा भाऊ गणेश हनुमंत शेंडगे यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. पुढलं प्रकरण आहे वेळापूर मधील. वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 2/5/2020 मध्ये रामचंद्र विठ्ठल खंडागळे राहणार खंडाळी तालुका माळशिरस यांचा खून झाला होता. यामध्ये त्यांचा मुलगा गौरव रामचंद्र खंडागळे यांना देखील नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. पुढला खून प्रकरण आहे मुंद्रुक मधील. दिनांक 6/1/2023 मध्ये पारुबाई उर्फ पार्वती पांडुरंग वनकलस राहणार इंदिरानगर मुंद्रुक यांचा देखील खून झाला होता.
या प्रकरणामध्ये त्यांची मुलगी लक्ष्मी पांडुरंग वनकळस उर्फ लक्ष्मी प्रवीण शिंदे यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. पुढलं प्रकरण आहे सोलापूर तालुका पोलीस स्टेशन मधलं दिनांक 18/5/2024 मध्ये महेश भारत लोंढे राहणार गावडी दारफळ यांचा देखील या ठिकाणी खून झाला होता आणि या खून प्रकरणामध्ये त्यांचा भाऊ आनंद भारत लोंढे यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. पुढलं प्रकरण आहे पंढरपूर तालुक्यातील दिनांक 8/3/2015 मध्ये प्रतीक भारत वाघमारे राहणार संतपेठ पंढरपूर यांचा या ठिकाणी खून झाला होता आणि त्यांचे वारस म्हणून त्यांची बहीण पल्लवी भारत वाघमारे यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. तरी ही 17 खून सोलापूर जिल्ह्यातील 17 खून प्रकरणामध्ये 17 वर्षांना लागलेल्या नोकरीची ही लिस्ट आपण या ठिकाणी पाहिली. यानंतर आमचे नेते सर्वांना जय भीम. आताच या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव वैभवजी गीते साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रामध्ये 637 889 खून प्रकरण झालेले होते त्या सर्व खून झालेल्या मैतांच्या वारसांना आम्हाला शासकीय नोकरी देऊन त्यांना पुनर्वसन करण्यात फार मोठं यश लाभलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गीते साहेबांच्या आणि ओके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोलापूर जिल्ह्यातील 17 खून प्रकरणामध्ये पीडितांच्या वारसदारांना नोकरी देण्यामध्ये आम्हाला खूप मोठं यश मिळालेलं आहे. गेले अनेक दिवस या पीडित कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त सोलापूर या ठिकाणी आम्ही वेळोवेळी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत आहोत. या पाठपुराव्याला आज नक्कीच आम्हाला यश आलेलं आहे. या अगोदर माझ्या अगोदर या संघटनेचे युवा नेते रोहित देशमुख यांनी आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून विस्तृत आणि सविस्तर अशा पद्धतीनं या खून प्रकरणामध्ये आम्हाला पीडितांना कशा पद्धतीनं न्याय देण्यामध्ये यश आलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या समोर मांडलेलं आहे आणि यावरच आम्ही न थांबता या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी या पीडित कुटुंबाचे जे मारेकरी आहेत जे आरोपी आहेत त्यांना नक्कीच आम्ही शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ आणि या पीडित कुटुंबाच्या सोबत शेवटपर्यंत ठाम राहू हा एवढा एक शब्द या आमच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना देतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यात एकूण 34 खून प्रकरण आहेत आणि त्यापैकी 17 खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी मिळण्याचा अंतिम आदेश आयुक्तालयातून प्राप्त झालेला आहे. असं का झालेलं आहे की खून प्रकरण 17 आहेत आणि खून प्रकरण 34 आहेत आणि 17 खून प्रकरणातच अंतिम आदेश का आलेला आहे तर 20 नोव्हेंबर 2025 ला शासन निर्णय आला. त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी 26 जानेवारीच्या अगोदर सगळ्यांना नोकऱ्या द्या असं माननीय प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेबांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केलं. परंतु 26 जानेवारीच्या दरम्यान सगळ्यांना नोकरी देत असताना आणि ही प्रक्रिया पूर्ण करत असताना माननीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित केल्या. त्याच्यामुळं आचारसंहितेमध्ये काही अडचणी येत असल्यामुळं ही प्रक्रिया थोडी लांबली गेली असं आम्हाला वाटत आहे. त्याच्यानंतर लागली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागली. त्याच्यामुळे ही प्रक्रिया 26 जानेवारीच्या नंतर आचारसंहिता संपल्याच्या नंतर आदेशित करण्यात येईल याच्यासाठी ही प्रक्रिया लांबली असावी असा देखील आमचा सगळ्यांचा अंदाज आहे. परंतु 17 खून प्रकरणामध्ये नोकऱ्या का मिळाल्या का अंतिम आदेश आला तर या सगळ्या कुटुंबियांनी त्यांची सगळी कागदपत्र परिपूर्ण योग्य असा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी दाखल केला.
समाज कल्याण आणि जिल्हा अधिकारी कार्यालयाने कोणकोणती कागदपत्र नोकरीसाठी क्रमप्राप्त आहेत, बंधनकारक आहेत याची चेकलिस्ट प्रत्येक कुटुंबियांना दिली होती आणि त्या चेकलिस्ट प्रमाणे ज्यांनी ज्यांनी शैक्षणिक कागदपत्र दिली त्या सर्वांना म्हणजे 17 खून प्रकरणांना आता अंतिम आदेश मिळालेला आहे. म्हणजे उरलेल्या 17 खून प्रकरणांमध्ये नोकऱ्या मिळणार नाहीत असं अजिबात नाही. उरलेल्या खून प्रकरणांमध्ये देखील जी कागदपत्रांची पूर्तता करायची आहे ती पूर्तता पीडित कुटुंबियांनी केली की लगेच या 17 खून प्रकरणांना जसा हा अंतिम आदेश आलेला आहे आणि आता माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय समाज कल्याण अधिकारी त्यांना 3 दिवसांच्या आत नोकऱ्या देतील तसा शासन आदेश या ठिकाणी येणार आहे. त्यामुळं उरलेल्या कुटुंबियांनी नाराज होऊ नये. उरलेल्या कुटुंबियांनी आता यांनाच मिळाली आम्हाला मिळणारच नाही असं देखील त्यांनी वाटून घेऊ नये. त्यांची कागदपत्र परिपूर्ण असतील, कागदपत्र काढण्यामध्ये काही अडचणी असतील, जातीचा दाखला मिळण्यामध्ये काही अडचण असेल, शैक्षणिक पात्रता कमी असेल तर त्याला सफाईगार किंवा पहारेकरी या पदावरती सुद्धा घेतलं जाणार आहे आणि तशा प्रकारे हालचाली महाराष्ट्र शासनाच्या सुरू आहेत. त्याच्यामुळं ज्याची शैक्षणिक कागदपत्र अगदी योग्य होती त्या 17 खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी मिळालेली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जे इतर जिल्हे आहेत त्यांचीही यादी आमच्याकडे आहे. परंतु या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आज सोलापूर जिल्ह्याची माहिती देत आहे. आम्ही संध्याकाळी साताराची देऊ, उद्या सकाळी आम्ही सांगलीची देऊ, त्याच्या उद्या संध्याकाळी आम्ही कोल्हापूरची देऊ आणि परत आम्ही पुण्याची देऊ. पुणे जिल्ह्यात एकट्या पुणे जिल्ह्यात 114 खून प्रकरणं आहेत आणि ही एवढी सगळी 267 खून प्रकरणं फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये आहेत आणि 889 खून प्रकरणं ही 2025 पर्यंत ते 2012 एवढ्या कालावधीमध्ये आहेत. हे आकडा खूप गंभीर आहे, खूप मोठा आहे. आमच्या प्रयत्नांमुळे सरकारने हा शासन निर्णय काढलेला आहे. सरकारला शासनाला माझी विनंती आहे की 19 तारखेला 19 फेब्रुवारीला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने तुम्ही या सगळ्या पीडितांचे जे आदेश आहेत ते त्यांच्याकडे दिले पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने एक ऐतिहासिक पाऊल, ऐतिहासिक घटना आणि या सगळ्या लोकांना नोकरीमध्ये सामावून घेण्याची नुसती घोषणा नाही, कारण आता सगळे आदेश झालेले आहेत, मंजुरी आदेश झालेले आहेत आणि तुम्ही त्यांना नियुक्ती आदेश दिले पाहिजेत. मग ते नियुक्ती आदेश तुम्ही मंत्र्यांच्या हस्ते द्या, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्या, तुम्ही पालकमंत्र्यांच्या हस्ते द्या, तुमच्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते द्या. पण या 3 दिवसांमध्ये 19 फेब्रुवारीच्या आतमध्ये आता सगळ्यांना शासकीय नोकरी ज्यांना ज्यांना मंजुरी आदेश मिळालेले आहेत त्यांना मिळालीच पाहिजे. त्यांना नोकऱ्या आता लागल्याच पाहिजेत. आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही, आम्ही होऊ देणार नाही. आता आम्ही थांबलो होतो ते निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली होती, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या, त्याच्यामुळे थोडा खंड पडला. पण आता खंड पडलेला आम्ही खपवून घेणार नाही. म्हणून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही ही जी मंजूर प्रकरणं आहेत या मंजूर प्रकरणांना तुम्ही आता आदेश वितरित केले पाहिजेत आणि तात्काळ त्यांना कामावरती रुजू करून घेतलं पाहिजे. आमचे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष, आमचे विभागावरचे, आमचे राज्यावरचे नेते हे त्या जिल्ह्याची यादी लाईव्ह येऊन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनेलच्या माध्यमातून लोकांना सांगतील. माझी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या शेवटाला आपण आलेलो आहोत. आग्रहाची आणि कळकळीची विनंती ही सगळ्या पीडित कुटुंबियांना राहील की ही सगळी प्रक्रिया मोफत आहे, विनामूल्य आहे. कसल्याही प्रकारचं आर्थिक आमिषाला कुणीही बळी पडू नये म्हणून 1 रुपया कुणाला देण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला कुठलीही अडचण आली तरी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस NDM जे सामाजिक संघटनेचे सगळे पदाधिकारी
तुमच्या सेवेसाठी आहेत, जीवाचं रान करून, रक्ताचं पाणी करून हा एवढा मोठा शासन निर्णय, एवढ्या मोठ्या कुटुंबियांना, एवढ्या सगळ्या कुटुंबियांना शासन नोकरीमध्ये सामावून घेण्याचा शासन निर्णय आम्ही आणलेला आहे. त्याच्यामुळं आता तुम्हाला एवढं तरी कळालेलं आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या 17 खून प्रकरणांमध्ये ऍडव्होकेट रोहित एकमल्ली यांनी वाचून दाखवलेल्या यादीप्रमाणे त्यांना आता 3 दिवसांमध्ये शासकीय नोकरी देण्याचा निर्णय लागू झालेला आहे आणि ते आता नोकरीवरती जाणार आहे. त्याच्यामुळं अन्याय अत्याचाराच्या बाबतीत, मागासवर्गीयांच्या प्रगतीच्या बाबतीत, मागासवर्गीयांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सर्वांना जय शिवराय, जय भीम करतो आणि 19 तारखेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.